टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस, अखेर जरांगेंवर सलाईनद्वारे उपचार सुरू। समाजाच्या आग्रहास्तव जबरदस्तीने लावण्यात आलं सलाईन। मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक। काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग यांना उमेदवारी, तर अभिषेक मनु सिंघवी यांना हिमाचल प्रदेशमधून उमेदवारी। सोनिया गांधींचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल, सोनिया गांधींनी केला राजस्थानमधून अर्ज। सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम, 6वा उमेदवार दिल्यास मतांची जुळवाजुळव कशी करणार, यावरती रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब, भाजपकडून मध्य प्रदेश आणि ओडिशा उमेदवारांची नावं जाहीर, तर विनोद तावडे, पंकजा मुंडे यासह चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा सुरू। महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात। अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये, मुंबईत काँग्रेसची संध्याकाळी 7 वाजता पुन्हा महत्त्वाची बैठक, बैठकीला वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला, आमचा न्यायदेवतेवरती विश्वास होता, राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास, तर एसीबीनं चुकीच्या पद्धतीने आमच्यावर कारवाई केली, आमच्यावर गुन्हा दाखल केला, साळवींचा एसीबीवर गंभीर आरोप। भाजप आमदार नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव, माझगाव न्यायालयानं बजावलेल्या अजामीनपत्र वॉरंटवरती राणेंनी घेतला आक्षेप। राज्य मागासवर्ग आयोगातून चंद्रलाल मेश्रामला वगळलं, माजी न्यायाधीश संदीप शुक्रेंच्या अध्यक्षतेखाली निर्णय। अनेक जण भाजपवासीय झाल्याचा महाविकास आघाडीवरती कोणताही परिणाम नाही, भाजप दुसऱ्यांनी उभं केलेलं नेतृत्व चोरलं, तरच विनायक राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल। धैर्यशील मानेंविरोधात प्रकाश आवाडेंची भूमिका, धैर्यशील मानेंना बदला असं लोक म्हणतात, आवाडेंची प्रतिक्रिया, तर मानेंनी हातकणंगलेच्या जनतेला काय दिलं, आवाडेंचा सवाल। शेतकरी आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, शेतकऱ्यांनी उखडले अडथळे, तर आज शेतकरी पुन्हा करणार दिल्लीकडे कूच। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं होणार मोदींच्या हस्ते उद्घाटन, अबुधाबी येथील हिंदू मंदिर बांधण्यासाठी आला सुमारे 700 कोटी रुपयांचा खर्च। सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक, 27 फेब्रुवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदीचे आदेश, तर बंदच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट मोडवर। जळगाव रोडवरील केदारखेडा येथे मराठा आंदोलकांकडून टायर जाळून निषेध, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रस्ता मोकळा करण्यात यश। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता, तर पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। घरांसाठी गिरणी कामगार आज धडकणार, मंत्रालयावरती गिरणी कामगारांकडून आझाद मैदानावरील मोर्चाला सुरुवात, तर सर्वच कामगार एकत्रित येऊन देणार मंत्रालयावरती धडक। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषणानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करण्याचा एसटी कामगारांचा इशारा। वर्ध्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक, एसटी कामगार संघटनेचं विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू। अमरावती जिल्हा बँकेच्या 5 संचालकांवरती अविश्वास आणण्याच्या हालचाली, बच्चू कडूंसह 5ही संचालकांविरोधात एकवटले विरोधक। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आज कडकडीत बंद, मराठा समाज बांधवांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवत पाठिंबा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 25 ते 29 तारखेपर्यंत संप, लढा ना पक्षासाठी ना राजकारणासाठी, आता फक्त लढा आपल्यासाठी, शेतकऱ्यांचा पवित्रा।
अंबरनाथ MIDC देणार वयोवृद्ध कलावंतांना 2 एकर जागा, 20 कोटी रुपये खर्च करून आरोग्यासह निवासाची सोय. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईकरांवर जलसंकटाचं सावट. 7 तलावांमधील पाणी साठा निम्म्यावरती, तर जूनमध्ये लागू होणारी पाणी कपात मे महिन्यापासूनच लागू होण्याची भीती. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील सुरक्षा रक्षकांचा 3.5 महिन्यांपासून पगार थकलेलाच. पुढील 4 दिवसात पगार न झाल्यास कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा. विविध मूर्तींवर वर्जलेप करण्यासाठी हरिहरेश्वर येथील मंदिरांचे गाभारे बंद. 15 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत राहणार मंदिर बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.